एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो। डिसेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे पुरस्कार। पुरस्कार टॉपिक आपण दोन मध्ये विभागलेला असतो। पहिला विभाग जो आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार। सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर। पहिला पुरस्कार अतिशय महत्त्वाचा आहे। भविष्यात तुमचे जे काही पेपर्स होणार आहेत त्या पेपरमध्ये 100% या टॉपिकवरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, त्यामुळे अतिशय व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घ्या। 1 मार्क तुमचा नक्की त्या ठिकाणी असणार आहे। ओके, कुठला पुरस्कार आहे? त्याचं नाव आहे बुकर पुरस्कार। साहित्य क्षेत्रातला मानाचा समजला जाणारा पुरस्कार। ओके, त्याचं नाव आहे बुकर पुरस्कार। आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारताना काय विचारलेलं आहे? एकतर पुरस्कार विजेता लेखक कोण आहे किंवा त्या लेखकाला कोणत्या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे। सो या वर्षीचा पुरस्कार विजेता लेखक आहे, त्याचं नाव पॉल लिंच आणि हे आयर्लंड देशाचे आहेत। सो तुम्हाला देशाचं नाव लक्षात ठेवून त्या लेखकाचं नाव लक्षात ठेवायचं आहे। सो पॉल लिंच जे आयर्लंडचे लेखक आहेत त्यांना हा बुकर पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांना कोणत्या इंग्रजी पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे तर त्याचं नाव आहे प्रॉफिट सॉन्ग। लक्षात ठेवा, प्रॉफिट सॉन्ग या पुस्तकासाठी पॉल लिंच यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे। आणि मला असं वाटतं इथंच आपला 1 मार्क आहे, लक्षात ठेवा। अदरवाईज आयोगाने प्रश्न विचारताना फार डिटेल प्रश्न विचारलेले नाहीयेत। सो पॉल लिंच प्रॉफिट सॉन्ग लक्षात ठेवायचं आहे। पुरस्कार जिंकणारे ते आयर्लंड देशाचे 5वे लेखक आहेत। ओके, या प्रॉफिट सॉन्ग या पुस्तकाची कथा काय आहे तर आयर्लंडमध्ये एका कुटुंबातील 4 व्यक्तींवर सरकारकडून केले जाणारे अत्याचार, सरकारविरोधात बंडखोरी केल्याने चिरडल्या गेलेल्या नागरिकांच्या व्यथा आणि वेदना या पुस्तकांमध्ये सांगण्यात आलेल्या आहे। सो पुस्तकाची स्टोरी शक्यतो आयोग विचारत नाही, परंतु आयोगाला आउट ऑफ द बॉक्स जाऊन जर काही प्रश्न विचारायचे असेल तर लक्षात ठेवा या पुस्तकांमध्ये एका कुटुंबातील 4 लोकांवर सरकारने जे काही अत्याचार केलेले आहेत त्या अत्याचाराची एक काल्पनिक कथा त्या ठिकाणी आहे। लिंच यांच्या इतर कादंबऱ्या, जसं आता आपण प्रॉफिट सॉन्ग या पुस्तकासाठी त्यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे असं सांगितलं, तसं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल लिंच यांना आणखीन काही पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत का? आणि लिमिटेड पुस्तकं आहेत बघा, द ब्लॅक स्नो, ग्रेस, रेड स्काय इन द मॉर्निंग आणि बियॉन्ड सी। ही 4 पुस्तकं चांगली लक्षात ठेवा, कारण इथं आयोग प्रश्न विचारेल म्हणजे विचारेल की पॉल लिंच यांना त्या ठिकाणी आणखीन कुठली पुस्तकं त्या ठिकाणी लिहिली आहेत। बघा इथं तुम्हाला त्या ठिकाणी ब्लॅक शब्द त्या ठिकाणी दिसतोय बघा, इथं तुम्हाला रेड हा शब्द दिसतोय बघा। ओके, नंतर वेगळे शब्द लक्षात ठेवा, ग्रेस आणि बियॉन्ड, ओके, किंवा सी। ओके, त्यामुळं 2 कलरची नावं आहेत, ग्रेस आणि सी थोडं सिमिलर वाटतं, त्यामुळे असे शब्द लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला लक्षात राहू शकतं। नंतर नुकतीच जी कंबाईन ग्रुप सी ची मुख्य परीक्षा झाली, PSI ची मुख्य परीक्षा झाली याच्या अगोदर, सो त्याच्यामध्ये बुकर पुरस्कारासाठी जे काही शॉर्टलिस्ट झालेल्या कादंबऱ्या होत्या आणि त्यांचे जे काही लेखक होते यांचे मॅथ द पेअरला प्रश्न विचारले होते। सो टोटल 6 कादंबऱ्या होत्या, त्या 6 कादंबरीपैकी पॉल लिंच यांच्या प्रॉफिट सॉन्गसाठी बुकर पुरस्कार मिळालेला आहे। आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की आणखीन कुठल्या कादंबऱ्या त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट झालेल्या होत्या। ओके, वेस्टर्न लेन हे त्यातलं महत्त्वाचं आहे बघा। वेस्टर्न लेन ही चेतना मारू यांची कादंबरी आहे। तुम्हाला इनडायरेक्टली हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, चेतना मारू भारतीय वंशाच्या ब्रिटिश लेखिका आहेत। नंतर आहेत दुसरं द बी स्टिंग। द बी स्टिंग कोणाचं आहे तर ते आहे पॉल मरे यांचं। नंतर आहे बघा धिस अदर एडन, हे पुस्तक आहे पॉल हार्डिंग यांचं। नंतर इफ आय सर्व्हाइव्ह यू, जोनाथन एस्कोफरी यांचं। आणि नंतर आहे स्टडी फॉर ओबिडियन्स, ओके, हे आहे सारा बर्नस्टाइन यांचं पुस्तक। जर तुम्ही बघितलं 6 पुस्तकं जर बघितले, हे 5 आणि प्रॉफिट सॉन्ग 1, अशी टोटल 6 पुस्तकं शॉर्टलिस्ट करण्यात आली होती आणि त्यातल्या 3घांची नावं पॉल आहेत बघा। सो आयोगाला स्कोप आहे बघा इथं तुम्हाला कन्फ्यूज करायला। एकतर आयोग म्हणेल की पॉल मरे यांच्या प्रॉफिट सॉन्गसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे किंवा पॉल हार्डिंग यांच्या प्रॉफिट सॉन्गसाठी, त्यामुळे पॉल आणि लिंच ही दोन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत, कारण 6 पैकी 3 नावं ही पॉल या शब्दावरून नाही, त्यामुळे आयोगाला तुम्हाला स्कोप विचारायला स्कोप आहे, कन्फ्यूज करायला स्कोप आहे, कारण शॉर्टलिस्ट झालेली पुस्तक आहे। रादर तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचे यातली किमान 4 पुस्तकांची नावं आणि लेखक चांगले लक्षात ठेवा। त्यातलं कंपल्सरी एक लक्षात ठेवा, वेस्टर्न लेन। वेस्टर्न लेन, चेतना मारू, द बी स्टिंग, पॉल मरे। मग तुम्ही बी शब्द लक्षात ठेवा आणि तिकडे पॉल मरे शब्द लक्षात ठेवा। नंतर धिस ऑदर एडन शब्द लक्षात ठेवा आणि पॉल हार्डिंग लक्षात ठेवा। सर्व्हाइव्ह शब्द लक्षात ठेवा, जोनाथन आणि स्टडी फॉर ओबिडियन्स
सारा लक्षात ठेवा. सो काही ना काही करून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, कारण आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतं. हे आहेत बघा शॉर्टलिस्ट झालेल्या पुस्तकांची काही कव्हर पेजेस आणि दाखवले मी की कशी कशी पुस्तकं आहेत. ही 6 पुस्तकं त्या ठिकाणी आहेत आणि यासाठी हे जे आहे प्रॉफिट सॉन्ग पॉल लिंच त्यांना हा यावर्षीचा बुकर पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराविषयी, या पुरस्काराची सुरुवात झाली 1969ला. मूळ इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेल्या पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो. सगळ्यांना लक्षात महत्त्वाची ठेवा की कोणत्या भाषेसाठी हा पुरस्कार दिला जातो, ज्या पुस्तकाची भाषा इंग्रजी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, फक्त इंग्रजी भाषेत हे पुस्तक असून चालत नाही, तर त्या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते UK किंवा आयर्लंडमध्ये झालेलं पाहिजे. म्हणजे एखादं पुस्तक इंग्रजीमध्ये आहे परंतु त्या पुस्तकाचं प्रकाशन जर UK किंवा आयर्लंडमध्ये झालेलं नसेल तर त्या पुस्तकाला या पुरस्कारासाठी कन्सिडर केलं जात नाही. ओके, सो हा एक साहित्य सन्मान आहे. सो लक्षात ठेवा, पुस्तकाची भाषा इंग्रजी असावी आणि पुस्तकाचं प्रकाशन UK किंवा आयर्लंडमध्ये झालेलं असावं. पूर्वीचं नाव त्याचं मॅन बुकर होतं, कारण मॅन ग्रुपकडून हा पुरस्कार दिला जात असे म्हणून मॅन बुकर होतं. आता त्याला प्लेन बुकर पुरस्कार म्हटलं जातं. सध्याला पुरस्कार दिला जातो क्रँकस्टॅट फाउंडेशन कडून. 2019 पर्यंत मॅन ग्रुप कडून दिला जातो. 20, 21, 22 या 3 वर्षांमध्ये क्रँकस्टॅट फाउंडेशन कडून हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रकुल, आयरिश आणि दक्षिण आफ्रिकेतील लेखकांसाठी सुरुवातीला हा पुरस्कार मर्यादित होता, परंतु 2014 पासून जगातील सर्व इंग्रजी लेखकांसाठी हा पुरस्कार खुला करण्यात आला. सो सुरुवातीला फक्त काही देशांपुरताच हा पुरस्कार मर्यादित होता. नंतर त्यांनी 2014 पासून जगातल्या सर्व इंग्रजी भाषेतील लेखकांसाठी हा पुरस्कार द्यायला सुरू केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पुरस्काराची रक्कम किती आहे? 50,000 पाऊंड. बऱ्याच वेळेला ही रक्कम जी आहे ती रुपयांमध्ये किंवा आपल्याला डॉलरमध्ये लक्षात ठेवायची सवय लागलेली असते, परंतु लक्षात ठेवा या पुरस्काराची रक्कम ही पाऊंडमध्ये आहे, कारण पुरस्काराचं प्रकाशन बघा कुठं झालं पाहिजे, UK किंवा आयर्लंडमध्ये. आणि सगळ्यांना माहिती आहे ब्रिटन किंवा UKचं जे काही चलन आहे ते पाऊंडमध्ये आहे. त्यामुळे 50,000 पाऊंड लक्षात ठेवा, डॉलर नाही. तर पुरस्काराची रक्कम आहे. 2022चा पुरस्कार शेहान करुणातिलका यांना देण्यात आला होता, जे श्रीलंकेचे आहेत आणि त्यांना द 7 मून्स ऑफ माली अल्मेडा या पुस्तकासाठी देण्यात आलेला होता. ओके, पहिला पुरस्कार PH न्यू बॉय समथिंग टू आन्सर फॉर. पुरस्कार विजेते भारतीय आहेत 3. अरुंधती रॉय 1997ला द गॉड ऑफ स्मॉल थिंगसाठी. किरण देसाई 2006 मध्ये द इनहेरिटन्स ऑफ लॉस साठी. अरविंद अडिगा 2008 मध्ये द व्हाईट टायगर साठी. आणखीन एक व्यक्ती आहे सलमान रश्दी, ज्यांचा जन्म भारताचा आहे परंतु ते ब्रिटिश नागरिक आहेत. त्यांना मात्र आपण भारतीय म्हणू शकत नाही. सो भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांना पण हा पुरस्कार आहे, परंतु आपण ह्या फक्त भारतीय लेखक बघितलेले आहेत. त्या भारतीय लेखकांमध्ये सलमान रश्दीचा समावेश होत नाही. ओके, नंतर पुढचा पुरस्कार पण अतिशय महत्त्वाचा आहे. त्या पुरस्काराचं नाव आहे टाइम पर्सन ऑफ द इयर. या वर्षीचा टाइम पर्सन ऑफ द इयर जो आहे तो टेलर स्विफ्ट यांना मिळालेला आहे, ज्या अमेरिकेच्या प्रसिद्ध गायिका त्या ठिकाणी आहेत. या पुरस्काराची सुरुवात झाली 1927 पासून. दरवर्षी अमेरिकेतील टाइम नावाचं मॅगझिन आहे त्यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार कुणाला दिला जातो तर वर्षभरात चांगल्या किंवा वाईट कारणांसाठी जे काही बातम्या आहेत त्या बातम्यांवर प्रभाव टाकणारे जे लोक आहेत, जे समूह आहेत, जी कल्पना आहे, जी वस्तू आहे, त्यांना पुरस्कार दिला जातो. सो नॉट नेसेसरी एखाद्या व्यक्तीलाच पुरस्कार दिला जाईल. एखादी संकल्पना असेल, एखादी वस्तू असेल, ज्याचा प्रभाव त्या ठिकाणी बातम्यांवर पडला, जी वस्तू, जी व्यक्तिसमूह, जो व्यक्ती त्या ठिकाणी चर्चेत होता, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. पहिला पुरस्कार दिला चार्ल्स लिंडगर यांना, ज्यांनी अटलांटिक महासागरावरून एकट्याने विमान प्रवास त्या ठिकाणी केलेला होता. पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय आहेत महात्मा गांधी, ज्यांना 1930 मध्ये टाइम पर्सन ऑफ द इयरचा सन्मान मिळाला होता. 2022 म्हणजे पाठीमागच्या वर्षीचा सन्मान वोलोदिमीर झेलेन्स्की, जे युक्रेनचे अध्यक्ष आहेत आणि त्या ठिकाणी स्पिरिट ऑफ युक्रेन, यांना हा पुरस्कार मिळाला होता. टाइम मासिकाचे इतर सन्मान, टाइम ॲथलीट ऑफ द इयर 2023. टाइम ॲथलीट ऑफ द इयर जो आहे तो लिओनल मेस्सीला मिळालेला आहे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. टाइम ॲथलीट ऑफ द इयरचा सन्मान कोणाला मिळाला? लिओनल मेस्सी, जो अर्जेंटिना देशाचा फुटबॉलपटू आहे. अँड टाइम CEO ऑफ द इयर म्हणजे वर्षातला सर्वोच्च चांगला मुख्य कार्यकारी अधिकारी, तो आहे सॅम अल्टमन यांना. सो सॅम अल्टमन जे ओपन AI कंपनीचे CEO आहेत. या ठिकाणी मी फोटोग्राफ्स टाकलेत बघा. इथं आहे लिओनल मेस्सी, जो टाइम ॲथलीट ऑफ द इयर आहे, आणि इथं आहे टाइम CEO ऑफ द इयर, तो आहे त्या ठिकाणी सॅम अल्टमन. ओके, येस. नंतर फोर्ब्स मासिकानं जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. ओके, सो फोर्ब्स नावाचं एक मॅगझिन आहे. ते काय करतं, जगातल्या
सर्वात शक्तिशाली महिलांची यादी डिक्लेअर करतं आणि या 100 शक्तिशाली महिलांमध्ये पहिल्या 3 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये 1 नंबरची कुठली आहे तर त्यांचं नाव आहे उर्सुला वॉन डर लेयन. युरोपियन कमिशनच्या त्या अध्यक्ष आहेत. मला असं वाटतं की पहिल्या 3 लक्षात ठेवण्यापेक्षा आयोग असा प्रश्न विचारू शकतं की फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली 100 महिलांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकाची महिला कुठली आहे तर त्यांचं नाव आहे उर्सुला वॉन डर लेयन, ज्या युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष आहेत. 2 नंबरला आहेत क्रिस्टन लेगार्ड, युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्ष आहेत आणि नंतर आहेत अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस. परंतु उर्सुला वॉन डर लेयन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या 100 शक्तिशाली महिलांमध्ये भारतातील टोटल 4 महिलांचा समावेश आहे आणि जर इनडायरेक्टली तुम्हाला विचारलं की या फोर्ब्स मासिकानं डिक्लेअर केलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये भारतातील सर्वात शक्तिशाली महिला कोण आहे तर त्यांचं नाव आहे निर्मला सीतारामन, ज्या आपल्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत, ज्या जरी भारतात 1 नंबरला असल्या तरी 100 पैकी त्यांचा क्रमांक आहे 32वा. सो आयोग हे पण विचारू शकतं की निर्मला सीतारामन यांचा क्रमांक कितवा आहे. सो 32वा. नंतर आहेत रोशनी नादर मल्होत्रा, ज्या एक उद्योजक आहेत, 60व्या नंबरवर आहेत. सोमा मंडल भारतीय पोलाद प्राधिकरणाच्या सीईओ आहेत, त्या 17व्या नंबर आहेत आणि किरण मुजुमदार शॉ ज्या 76व्या नंबरवर त्या ठिकाणी आहेत, ज्या पण एक उद्योजिका आहेत. त्यामुळे तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली 100 महिलांच्या यादीमध्ये 1 नंबरला आहेत उर्सुला वॉन डर लेयन आणि भारतातल्या सर्वात शक्तिशाली महिला आहेत निर्मला सीतारामन, ज्या 32व्या क्रमांकावर आहेत. ओके, मी आणि महेश पाटील सरांनी एक उपक्रम सुरू केलेला आहे, त्याचं नाव आहे शाश्वत आउटलुक. काय आहे हे शाश्वत आउटलुक तर दर महिन्याचं एक स्पर्धा परीक्षा मॅगझिन आहे. बरेच तुम्ही मॅगझिन सध्याला वाचत असतात, परंतु आम्ही एक दर्जेदार मॅगझिन त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. जर पुण्यातले काही लोक असतील तर त्यांच्या जे काही आजूबाजूचं बुक स्टोअर आहे तिथे हे शाश्वत आउटलुक नक्कीच भेटेल. जर भेटलं नाही तर त्यांना रिक्वायरमेंट सांगा की तुम्हाला शाश्वत आउटलुक पाहिजे. आम्ही फार सुंदर पद्धतीने हे आउटलुक बनवलेलं त्या ठिकाणी आहे. नक्की आवर्जून परचेस करा आणि आम्हाला त्याचं रिकमेंडेशन त्या ठिकाणी द्या. ओके, येस, नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात, बघून आपण कोणकोणते पुरस्कार त्या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके, पहिला पुरस्कार आपण बघितला बुकर पुरस्कार पॉल लिंच यांना, जे आयर्लंडचे आहेत प्रॉफिट सॉंगसाठी. हे आयर्लंडचे 5वे लेखक आहेत. आयर्लंडच्या एका कुटुंबातील 4 लोकांवर जे काही सरकारने अत्याचार केले त्याची कथा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. द ब्लॅक स्नो, ग्रेस, रेड स्काय इन द मॉर्निंग, बियॉन्ड सी अशी त्यांची इतर पुस्तकं त्या ठिकाणी आहेत. या वर्षीच्या शॉर्टलिस्ट झालेल्या ज्या काय कादंबऱ्या आहेत त्या पण चांगल्या लक्षात ठेवतात. ती पहिली महत्त्वाची आहे द वेस्टर्न लेन, चेतना मारू, द बी स्टिंग, पॉल मरे, द ऑदर एडन, धिस ऑदर एडन, पॉल हार्डिंग, इफ आय सर्वाइव्ह यू, जोनाथन एस्कोफरी, स्टडी फॉर ओबिडियन्स, सारा बर्नस्टाईन. ओके, नंतर या पुरस्काराची सुरुवात आहे 1969ला. मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो, परंतु अट ही आहे की त्या पुस्तकाचं प्रकाशन युनायटेड किंगडम किंवा आयर्लंडमध्ये त्या ठिकाणी झालेलं असावं. क्रँकस्टार्ट फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. सुरुवातीला हा पुरस्कार राष्ट्रकुल, आयरिश आणि दक्षिण आफ्रिकेतील लेखकांसाठीच मर्यादित होता, परंतु 2014 पासून हा पुरस्कार जगातील सर्व लेखकांसाठी खुला करण्यात आला. या पुरस्काराची रक्कम आहे $50,000, डॉलर नाही, लक्षात ठेवा. 2022चा पुरस्कार शहान करुणा तिलका यांना देण्यात आला. पहिला पुरस्कार PH नुवा यांना. पुरस्कार विजेते भारतीय त्या ठिकाणी आहेत अरुंधती रॉय, किरण देसाई आणि अरविंद अडिगा. टाइम पर्सन ऑफ द इयर मिळालेला आहे अमेरिकेच्या प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट यांना. 1927 पासून अमेरिकेतील टाइम मॅगझिनकडून हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षी बातम्यांवर प्रभाव टाकणारे जे काही व्यक्ती, समूह, कल्पना, वस्तू आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. चार्ल्स लिंडबर्ग यांना पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला होता. पहिले एकमेव भारतीय आहेत महात्मा गांधी. व्लादिमीर झेलेन्स्की आणि स्पिरिट ऑफ युक्रेन यांना 2022चा टाइम पर्सन ऑफ द इयर मिळाला होता. टाइम ॲथलीट ऑफ द इयर मिळालेला आहे लिओनेल मेसीला. टाइम CEO ऑफ द इयर आहे सॅम अल्टमन यांना. नंतर फोर्ब्स मासिकानं जगातील सर्वात शक्तिशाली 100 महिलांची यादी जी डिक्लेअर केली त्याच्यामध्ये 1 नंबरला आहेत उर्सुला वॉन डर लेयन, युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष. 2 नंबरला आहेत क्रिस्टिन लेगार्ड. 3 नंबरला आहेत कमला हॅरिस. या 100 शक्तिशाली महिलांमध्ये 4 भारतीय महिला आहेत. भारतामध्ये सर्वात शक्तिशाली आहेत निर्मला सीतारामन, ज्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. 32वा क्रमांक त्यांचा आहे. रोशनी नादर मल्होत्रा, सोमा मंडल, किरण शॉ मुजुमदार ह्या पण त्या ठिकाणी इतर महिला त्या ठिकाणी आहेत. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांसहित. तोपर्यंत धन्यवाद.